सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. संगमनेर तालुक्यातील एका गावामध्ये अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवरती झालेल्या ॲसिड हल्ल्याच्या घटनेनं संपूर्ण तालुका, जिल्हा आणि राज्य हादरलंय. या अमानुष कृत्याचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त केला जातोय. या पार्श्वभूमीवर आरोपीवरती तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्त्या नीलम खताळ यांनी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना खताळ म्हणाले आहेत की अवघ्या 12 वर्षांच्या निष्पाप विद्यार्थिनीवरती झालेला ॲसिड हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. अशा प्रकारच्या घटना समाजासाठी गंभीर इशारा आहेत. भविष्यात अशा गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी देखील विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा गंभीर मुद्दा उपस्थित केला. त्यांनी आरोपीला तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. जखमी मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. घटनेच्या तपासामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे की ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्या परिसरामध्ये CCTV कॅमेरे नसल्यामुळे पोलिसांना आरोपीचा माग काढण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागामधील सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी गावामधील प्रमुख चौक, शाळांच्या परिसरात तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवावेत अशी मागणीही नीलम खताळ यांनी केली आहे. ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नाहीये, तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. त्यामुळे शासन, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्रितपणे ठोस पावलं उचलून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणं गरजेचं आहे, असं नीलम खताळ यांनी म्हटलंय. असं वातावरण तालुक्यात, जिल्ह्यामध्ये तयार झालं. खरं तर ही फार दुर्दैवी, काल घडलेली घटना फार दुर्दैवी आहे आणि त्यातल्या त्यात ती चिमुकली म्हणजे अल्पवयीन आहे. आणि ह्या गोष्टीसाठी आज आपण सगळे इथं उतरलो आहे. पण आपल्या महिलेच्या, आपल्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी आपण कुठंतरी प्रशासनाने आणि पोलिसांनी वेळोवेळी जर अशा विकृतींना वेळेत जर कठोर शिक्षा केली तर अशा प्रवृत्ती घडणार नाही. कारण की आपण बघतोय कोणीही सांगत नाही का अशा घटना, असे विकृती आहे यांना की हे, पण यांना ह्या सवयी लागलेल्या असतात. कारण कुठंतरी ह्या अशा अपराधाच्या सवयी कुठंतरी यांना पहिल्यापासूनच असतात. म्हणून ह्या अशा घटना घडताय. अतिशय निंदनीय घटना आहे ही घडू नये आणि ही घडली आहे. तरी घडल्यानंतर काल कुठं भाऊंनी विधिमंडळात असतानाच भाऊंनी हा लगेच तात्काळ अधिवेशनातही प्रश्न मांडला की आमच्या ह्या महिला भगिनी आमच्या तालुक्यातल्या असुरक्षित आहे. 2 दिवसापूर्वी अशी एक घटना घडली आहे. तर यांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला फार मदत करणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या प्रवृत्ती आपण म्हणतो की करणारा हा लहान असेल, मोठा असेल, पण मी तर म्हणते लहान. ह्या प्रवृत्तींना एवढ्या लहान वयात जर अशा दुर्बुद्धी सुचताय तर कुठेतरी यांनासुद्धा आळा घालणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर वेळोवेळी अशा विकृतींना शिक्षा झाली, कठोर शिक्षा झाली, तर पुन्हा अशा विकृती की यांचं बघून आपण बघतो या सोशल मीडियामार्फत भरपूर काही पसरलं जाते, तर यांच्यामार्फत हे परत घडणार नाही, परत ह्या दुसऱ्या विकृती डोकं काढणार नाही. त्यासाठी यांना वेळोवेळी शिक्षा होणं तितकंच गरजेचं आहे. आणि भाऊंनी सुद्धा काल विधिमंडळात हाच प्रश्न मांडला आणि महिला आपल्या बाल विकास मंत्री आदिती तटकरे त्यांनाही तेच मागणी केली की आमच्या या हिला आर्थिक मदत व्हावी आणि कठोरात कठोर कारवाई त्या आरोपीला व्हावी आणि पटकन शिक्षा व्हावी. ग्रामीण भागातील मुली लांबून प्रवास करून येतात, शाळेत जातात, मात्र त्यांच्या सुरक्षितेबाबत कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाही. CCTV ग्रामीण भागात नाही, त्यामुळे आरोपी सुद्धा सापडत नाही. काय मागणी कराल? नक्कीच ह्या मागणीसाठी आता आपल्या तालुक्याचे आमदार यांच्याकडे भरपूर मागण्या आल्या आहेत. पण माझं प्रत्येक गावकऱ्यांना आणि गाववाल्यांना आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला हेच म्हणणं राहील की तुम्ही तितकंच आम्हाला सहकार्य करा की जेणेकरून आपल्या गावातील मुली जर आपल्या वाडी वस्तीवर, आपल्या गावातल्या शाळेत जर जात आहे तर आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी प्रत्येक जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे CCTV बसवणे तितकेच महत्त्वाचे. आणि ज्या वर्दळीत, कारण की शेतकरी माणूस म्हटलं की शेतकरी आपल्या मुलांसाठी तेवढा वेळ जाण्या येण्यासाठी सोडवायला देत नाही. आपल्या ह्या मुली, आपले हे मुलं कुठंतरी सायकलवर, पायी प्रवास करून आज शाळा शिकताय आणि हेच मुलं आज कुठंतरी पुढे जाताना दिसतंय, मोठ्या उच्च पदावर शिक्षण घेत आहे. तर यांच्या सुरक्षिततेसाठी जसं आज प्रत्येक गावकऱ्यांनी गावातल्या
प्रत्येक पंचायतींनी, प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक गावकऱ्यांनी एकत्र येणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्यासोबत आम्ही एक तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आपले आमदार अमोल भाऊ खताळ तर नक्कीच तुमच्या पाठीशी कायम आहे आणि वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन राहील. तुम्हाला कधी कसली कुठे अडचण कमी पडू देणार नाही. ह्या गावात हल्ला झाला म्हणून नाही, मी तर म्हणजे तालुक्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक वाडी वस्तीवर याचा आपण नक्कीच विचार करू आणि लवकरात लवकर शक्य होईल तिथे सगळीकडे आपण CCTV बसवू की असे प्रकार घडणार नाही. चला, अमोल खताळ. अध्यक्ष महोदय धन्यवाद. औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी आपलं सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो. संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये चिंचोली गुरव असेल, जुनेगाव, कसारे, लोहारे, मिरपूर, सादतपूर, तळेगाव, वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द येथील 190 हेक्टर जमीन सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गासाठी अधिसूचित करण्यात आल्या. परंतु त्यानंतर सुद्धा अधिसूचनेनंतर संबंधित शेतकऱ्याच्या 7-12 उतारावर महामार्गाची नोंद करण्यात आली. या प्रकल्पाला मंजुरी मिळालेली आहे नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. या 7-12 उतारावरती महामार्गाची नोंद असल्यामुळं जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार थांबलेत. शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी अडचणी येतात. याबाबत मी वेळोवेळी प्रकल्प संचालक, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, संबंधित अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलंय, परंतु अद्याप यावरती कुठली कारवाई झाली नाही. अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी माननीय मुख्यमंत्री, महसूल मंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांचं लक्ष वेधू इच्छितो. सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पास केंद्रीय मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी मिळेपर्यंत संबंधित शेतकऱ्याच्या उतार्यावरील महामार्गाची नोंद तात्काळ रद्द करावी किंवा स्थगित करावी. प्रकल्प निश्चित झाल्यानंतर त्याचा मोबदला त्वरित त्याला मिळण्याची आवश्यकता. इतर ठिकाणी मोबदला मिळालाय, परंतु माझ्या संगमनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोबदला लवकरात लवकर मिळावा ही विनंती करतो. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. डॉक्टर अमित रामनाथ ढोले. मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक, पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर.